बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. मी डॉक्टर मीनल निरंजन पाटील खदगावकर, नांदेड जिल्हा परिषदेची माजी सदस्य आणि काँग्रेस पक्षाची जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष. सर्वप्रथम नवरात्रीनिमित्त आपणा सर्वांना श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि उद्या विजयादशमीच्या देखील आजच आपणा सगळ्यांना शुभेच्छा देते. त्याचबरोबर राजमुद्रा न्यूज लाईव्ह या चॅनलने आवर्जून आज या प्रसंगी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि त्यांच्याही चॅनलची जी वाटचाल सुरू आहे ती अशीच उन्नत होत जाओ, त्यांची प्रगती होत जाओ अशा त्यांनाही शुभेच्छा देते. आज या प्रसंगी माझ्या आयुष्याबद्दल बोलण्यासाठी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. सुरुवात कुठून करायची असा प्रश्न आहे. बालपणापासूनच थोडक्यात माझ्याविषयी माहिती देते. माझा जन्म कर्नाटक राज्यात बिदर जिल्ह्यात झाला. बालपण माझं संपूर्ण महाराष्ट्र राज्यातच गेलेलं आहे. आता यामागचं कारण म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरच्या एकंबा गावात माझा एकंबेकरांच्या कुटुंबात जन्म झाला. माजी आमदार कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर हे माझे आजोबा हे सीमा लढ्याचे एक अग्रणी नेते होते आणि बालपणापासूनच महाराष्ट्रात शिक्षण व्हावं या भूमिकेतून त्यांनी महाराष्ट्रातच मला पाठवलं आणि त्यावेळेला माझे सासरे भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब यांच्या शंकरनगर येथील गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट येथेच माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि त्यावेळपासूनच नांदेडबरोबर एक नातं जोडलं गेलं. अतिशय मला वाटतं मी भाग्यशाली आहे की एका सुखवस्तू कुटुंबात माझा जन्म झाला होता. माहेरचंही कुटुंब आणि सासरचंही कुटुंब मला दोन्ही परिवार अतिशय प्रेमळ अतिशय चांगले मिळाले. माझे 2 भावंडं आहेत पण पूर्ण एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही जवळजवळ 10 जण एकत्र शिक्षणासाठी बालपणी राहिलेलो आहे आणि अतिशय मोठ्या कुटुंबामध्ये सर्वांशी मिळून मिसळून राहून सगळ्यांनी मिळून आम्ही शिक्षण पूर्ण केलं. ही माझी बालपणाची सर्वात चांगली आठवण आहे. मला आठवतं शाळेत असताना माझे बहीण भाऊ माझे सगळे कझिन्स आम्ही एकत्र बसून अभ्यास करायचो तेव्हा अगदी 10-12 लोक एका रूममध्ये बसून अभ्यास करताना सुद्धा पिन ड्रॉप सायलन्स ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीने अभ्यास करायचो. तर त्या माध्यमातूनच डिसिप्लिन जी अतिशय महत्त्वाची मी मानलेली आहे आयुष्यामध्ये तर ते एक अनुशासन बालपणीच मनी रुजलं गेलं. दुसरी अतिशय रुचकर अशा माझ्या बालपणीची आठवण म्हणजे कैलासवासी मधुकररावजी दादा खदगावकर यांच्या समवेतच्या आहेत. मी शंकरनगरच्या शाळेत शिकायला असताना दादा आवर्जून आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आणि त्यावेळपासून त्यांचा जो सहवास मला लाभत गेला तो नंतर माझं लग्न झालं 2013 पासून मी त्याच संस्थेमध्ये सदस्य म्हणून रुजू झाले आणि त्यांच्या हाताखाली मग माझं प्रशिक्षण झालं. प्रशासन कसं सांभाळायचं, ॲडमिनिस्ट्रेशन कसं पाहायचं हे त्यांच्या हातून शिकत गेले. तर ती एक लहानपणी सुरू झालेला तो प्रवास तो असाच माझ्या पुढील आयुष्यात देखील आला. ही माझी लहानपणीची आणखी एक सुंदर आठवण मला वाटते. उदगीर येथे 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. 10वीच्या
परीक्षेच्या वेळेस मला विशेषतः आठवतं, की अगदी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 10वीची परीक्षा ही महत्त्वाची मानली जाते आणि पालकांना विशेषतः त्याचं एक टेन्शनसुद्धा असतं, की आपलं पाल्य या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने परफॉर्म करेल. तर 10वीचा हा वर्ष खूप तसा माझाही सीरियस गेला अतिशय आणि त्याच्यानंतर जी मेहनत मी स्वतः तर घेतलीच, पण माझ्याबरोबर माझ्या पालकांनी, माझ्या टीचर्सनी देखील त्याच्यामध्ये तितकीच मेहनत घेतली असं मला वाटतं आणि मग मेरिटमध्ये नंबर आल्याबरोबर लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये जाण्यासाठी दरवाजे खुले झाले आणि शाहू कॉलेजमध्ये 11वी-12वीला ॲडमिशन मिळाल्यानंतर मग पुढे MBBS करण्याचं स्वप्न हळूहळू रंग घेऊ लागलं. त्यावेळेला आजही मला स्पष्टपणे ज्यांची आठवण होते, ते अनिरुद्ध जाधव सर. आम्हाला अतिशय प्रत्येकाकडे लक्ष देऊन प्रत्येकाचा अभ्यास, प्रत्येकाचं परफॉर्मन्स याच्याकडे त्यांचं लक्ष असायचं आणि त्या सर्व शाहू कॉलेजच्या टीममुळे आणि त्या सर्वांच्या एकंदर नियोजनामुळे सोपं गेलं. पुढे नायर हॉस्पिटलला MBBSला माझा नंबर लागला. मुंबई ही आपल्या सर्वांसाठी एक वेगळी दुनिया आहे असं मी नेहमी मानलेलं आहे. कारण आपल्या भागातलं वातावरण आणि मुंबईचं वातावरण हे याच्यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. आणि लहानपणापासून ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेतलेली मी आणि मोठं शहर म्हणजे लातूरसारखंच मोठं शहर पाहिलेलं आणि मग अचानकपणे मुंबईला नंबर लागला म्हणून तिथे जावं लागलं. तिथे रीतसर ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना परत जाणं भाग होतं आणि मग एकट्यावर ती जबाबदारी आली, की आता आपल्याला तिथे एकट्याला राहायचं आहे, एकट्याला अभ्यासही करायचा आहे आणि आपल्याला स्वतःला सांभाळायचं सुद्धा आहे. तसं लहानपणापासूनच पालकांपासून, आईवडिलांपासून विशेषतः दूर राहण्याची सवय होती. त्यामुळं होमसिकनेस असा कधी विषय नव्हता. पण मोठ्या शहरात एकटं राहण्याची मात्र ती पहिली वेळ. माझा स्वभाव तसा लहानपणापासूनच मला वाटतं की कमी बोलण्याचा राहिलेला आहे आणि मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये एक वागण्याची, बोलण्याची, राहण्याची एक वेगळी पद्धत असते, ती देखील नवीन होती. परंतु नशिबाने तिथेही चांगले फ्रेंड्स झाले. नायर हॉस्पिटल या देशातलं सर्वात चांगल्या हॉस्पिटल्समधलं, टीचिंग हॉस्पिटल्समधलं एक आहे. त्यामुळे निश्चितच तिथला स्टाफ अतिशय आमचे सर्व टीचर्स हे सगळे अतिशय उत्तम दर्जाचे शिक्षक होते आणि मग MBBSचा प्रवासही हळूहळू पार पडला. अवघड गेला, परंतु मग त्याच्यावरही कसं आपण ताबा त्या परिस्थितीवर मिळवायचा आणि नवीन जेव्हा शिकण्याची वेळ येते तेव्हा स्वतःला कसं सावरायचं आणि मग कसं त्या पद्धतीने वाटचाल करायची हे मुंबईनं शिकवलं, हे मात्र विशेष. शिक्षणाचा हा असा माझा एकंदर प्रवास राहिलेला आहे. बालपणापासून ते एक MBBS ग्रॅज्युएट असं होत असताना टप्प्याटप्प्यावर अनेक शिक्षक मिळत गेले. कारण शिक्षक म्हणजे केवळ शाळेतले किंवा कॉलेजातले शिक्षक असं माझं म्हणणं नाही. आय हॅव ऑलवेज बिलीव्ड पर्सन इज अ स्टुडंट थ्रू आउट देअर होल लाईव्स आणि म्हणून शाळेच्या मध्ये किंवा शाळेच्या बाहेर प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं आपल्याला असतं. प्रत्येकाच्या बोलण्यातून, प्रत्येकाच्या वागण्यातून आपण काहीतरी घेऊ शकतो, ते अंगीकारू शकतो. चांगलं घ्यायचं आणि वाईट सोडून द्यायचं, असं टप्प्याटप्प्यावर ग्रॅज्युएशनपर्यंत होत राहिलं आणि एकंदर MBBSच्या नंतर बाहेर पडल्यावर आता पुढे काय असा विचार त्याही टप्प्यावर होता. MBBSच्या नंतर अतिशय फ्रँकली बोलायचं तर मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये जाण्याची खूप इच्छा होती आणि योगायोगाने त्याच काळामध्ये निरंजन यांच्याशी माझं लग्नही जमलं आणि ग्रॅज्युएशनच्या नंतर लगेच लग्न झाल्यामुळे आता पुढची प्रोसिजर काय, करिअरमध्ये पुढचा टप्पा काय, हा निर्णय देखील साहजिक आहे की आम्ही दोघांनी एकत्र मिळून करण्याचं ठरवलं आणि टचवूड मला आजही 10 वर्षांच्या नंतर या बाबीचा अत्यंत आनंद आहे की आजही कुठलाही निर्णय हा दोघांनी मिळून एकत्र घ्यायचा, अशाच पद्धतीने आम्ही आजही वागतो आणि आय हॅव ऑलवेज बिलीव्ड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन फॅमिली लाईफ. तर मग
पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आणि मग न्यूट्रिशनमध्ये प्रॅक्टिस पुण्यातच करायची. त्याचबरोबर नांदेडची मोठी जबाबदारी होती. आदरणीय खदगावकर साहेबांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्था ती सांभाळण्याची जबाबदारी होती आणि पुणे नांदेड हा प्रवास अटळ होता आणि अशी परदेशात याला बाय सिटी लाईफस्टाईल असं देखील म्हणतात, अशा पद्धतीचं एक जीवन आमचं सुरू झालं. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर लगेचच प्रॅक्टिसला सुरुवात इकडे झाली आणि इकडे राजकीय क्षेत्रात एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालं, कारण जिल्हा परिषदेचं आरक्षण 2016च्या मला वाटतं याच दरम्यान ऑक्टोबरच्या दरम्यान सुटलं होतं आणि बिलोली तालुक्यातलं रामतीर्थ गट हे त्यावेळेला सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालं. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये मला कल्पना नसताना इकडे नांदेडमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी खदगावकर साहेबांकडे ती अशी मागणी केली, इच्छा व्यक्त केली की आपल्या सुनबाईंना आपण या क्षेत्रामध्ये आणावं. आणि फ्रँकली स्पीकिंग मी पॉलिटिक्समध्ये येईन असा कधी विचार केला नव्हता. पॉलिटिक्समध्ये येण्याचं माझं ध्येय नव्हतं. पण विचारणा झाली असता मला वाटतं ती देखील एक मुंबईनी दिलेली आणि लहानपणापासून माझ्या कळत नकळत सगळ्या शिक्षकांनी दिलेली शिकवण होती की समोर आलेलं कुठलंही चॅलेंज असेल तर गो अहेड अँड फेस दॅट चॅलेंज. अशाच भूमिकेतून मी ती जबाबदारी स्वीकारली आणि मग रामतीर्थ जिल्हा परिषद गटात मी तयारी सुरू केली. नागरिकांशी भेटीगाठी, मतदारांशी संवाद असा तो 3 ते 4 महिन्यांचा प्रवास झाला. खरं सांगायचं तर मी त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत कधीच स्टेजवर थांबून भाषण केलेलं नव्हतं. लहानपणापासून मला आय वॉज व्हेरी स्टेज फ्रेंडली, पण मला नृत्यकलेत इंटरेस्ट असल्यामुळे मी जेव्हा जेव्हा स्टेजवर जायचे तेव्हा मी एखाद्या डान्स परफॉर्मन्ससाठी स्टेजवर जायचे. माझी आणखी एक चांगली आठवण मला आत्ता योगायोगाने आठवली, ती म्हणजे भरतनाट्यम हे नृत्य मी शिकलेली आहे आणि भरतनाट्यमला माझ्या गुरु किशू पाल या मुंबईमध्ये मला त्यांनी 4 वर्ष ट्रेनिंग दिलं आणि तेवढंच माझं स्टेजवरचं लाईफ म्हणजे नृत्य. शाळेच्या गॅदरिंगपासून मला ती आवड होती. मग इथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आता माईक पकडायचा, भाषण द्यायचं आणि राजकारण आणि ओव्हरऑल पॉलिटिकल लाईफ जेव्हा आपण बघतो तर संभाषण आणि भाषण 2 अविभाज्य भाग आहेत. पण हळूहळू तेही शिकले. सगळ्यांकडे बघत, जसं मी म्हणाले की देर आर मेनी टीचर्स, इट्स ओनली यू दॅट हू हॅज टू लर्न, तसं प्रत्येकाकडे बघून थोडं थोडं शिकत राहिले. हळूहळू ती माईकची भीती कमी झाली, बोलायला आलं, कुठे काय बोलायचं, कुणाशी कुठल्या प्रकारचा संवाद साधायचा हे अतिशय महत्त्वाचं होतं. आणि मतदारांनी मोठ्या विश्वासाने त्या निवडणुकीत मला विजयी केलं. पुढचे 5 वर्ष मात्र अत्यंत चांगलं मला शिकता आलं, हे आवर्जून मला सांगितलं पाहिजे. नांदेड जिल्हा परिषदेतलं माझं अनुभव हा अतिशय सुंदर अनुभव राहिला. खूप कामही करता आलं आणि आपल्याकडे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि पॉलिटिकल वर्कर्समध्ये समन्वय कसा असावा इथपासून ती सुरुवात होती. 5 वर्षांच्या काळात टप्प्याटप्प्याने आरोग्याच्या क्षेत्रामध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीमच्या माध्यमातून अंगणवाडीच्या क्षेत्रामध्ये मला पाण्याच्या विषयी मुद्दाम सांगितलं पाहिजे की अनेक ठिकाणी नाला सरळीकरणाचे कामं असतील किंवा आमच्या रामतीर्थमधलं गळेगावच्या ब्रिजच्या बांधकामाच्या संबंधीचा विषय असेल, चिटमोगऱ्याच्या पुलाचा विषय असेल, अशा अनेक छोट्या छोट्या प्रश्नांपासून ते मोठ्या प्रश्नांपर्यंत किती विविध प्रकारचे प्रश्न हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात आणि किती विषय या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून कव्हर होतात याचा हळूहळू अंदाज येत गेला. आणि विशेषतः ॲडमिनिस्ट्रेशनकडून देखील मला त्या 5 वर्षांच्या काळात खूप सहकार्य मिळालं. मी निवडून आल्यानंतर माननीय अशोक शिनगारे साहेब नांदेड जिल्हा परिषदेचे CEO होते. मुद्दाम मी त्यांचा उल्लेख यासाठी केला की मी नवीन आहे पण माझ्यामध्ये शिकण्याची इच्छा आहे हे त्यांनी फार लवकर ओळखलं. ही इज अन एक्सपिरियन्स्ड ऑफिसर आणि त्याच्यामुळे त्यांनी नेहमी
माझ्या विषयांची मांडणी सभागृहात कशी झाली पाहिजे आणि एखाद्या नवीन माणसाला आपण त्या ठिकाणी उत्तेजित केलं पाहिजे की त्यांनी प्रश्न मांडावीत, आपल्या मतदारसंघातल्या समस्यांची चर्चा सभागृहात करावी, यासाठी त्यांनी नेहमी प्रेरित केलं आणि अनेक विषयांमध्ये मला मार्गदर्शन देखील केलं. आपण कुणाचंही एकाचं नाव घेतो तेव्हा ते सिम्बॉलिक असतं. त्यांच्याच बरोबर अनेक जणांनी मला जिल्हा परिषदेत त्या 5 वर्षांच्या काळात त्याच पद्धतीचं मार्गदर्शन केलं आणि म्हणून तो 5 वर्षांचा काळ जो आहे तो अतिशय चांगला गेला. समाजोपयोगी काम करता आले. जवळजवळ 22 कोटींच्या घरामध्ये त्या काळामध्ये निधी माझ्या रामतीर्थ जिल्हा परिषद गटामध्ये मी आणू शकले. त्याचबरोबर नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक इच्छुक उमेदवार म्हणून तयारी करत असताना तिथेही अनेक विकास कामे करण्याचं काम केलं आणि अशा पद्धतीचा एकंदर मागच्या 5 ते 6 वर्षांचा राजकीय अनुभव माझा राहिला. येणाऱ्या काळामध्ये देखील समाजाला उपयोगी पडावेत अशा पद्धतीची कामं करणं हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. आज काँग्रेस पक्षामध्ये माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात मी कार्य करत आहे आणि अतिशय पॉझिटिव्ह ज्या लीडरशिपला आपण म्हणू की या जिल्ह्याचाच नव्हे तर या राज्याच्या विकासाचा दृष्टिकोन बाळगणारे ते एक नेते आहेत आणि निश्चितपणे त्यांनी मागेही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि या जिल्ह्याचं मला वाटतं एक वैभव आपण मानलं पाहिजे की या जिल्ह्यामध्ये उद्याही आपण महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री देऊ शकू अशा पद्धतीचा एक नेता आपल्याकडे आहे आणि त्यांच्याबरोबर काम करताना खूप शिकायला मिळतं. हे मला वाटतं माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आज आपण एकंदर परिस्थिती पाहिली, आता पुढच्याच महिन्यामध्ये जी 7 सप्टेंबरपासून देशात सुरू झालेली भारत जोडो यात्रा ही काँग्रेस पक्षाच्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आणि ती पुढच्या महिन्यामध्ये नांदेडमध्ये दाखल होते. तर या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज देशामध्ये आपल्या राज्यामध्ये जे प्रश्न आहेत या विविध प्रश्नांना आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन या प्रश्नांचा विचार करण्याची आज आवश्यकता आहे आणि एकत्रित पद्धतीने या प्रश्नांची सोडवणूक कशी करायची याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं राजकारण हा एक विषय झाला. राजकारणच काही सर्वस्व नसतं किंवा सर्व काही राजकारण नसतं. काही विषय असेही असतात जिथे आपण सगळ्यांनी समाज म्हणून एकत्र येऊन काम करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि निवडणुकीपुरतं राजकारण, प्रत्येकाला आपल्या काही महत्त्वाकांक्षा असतात, आपल्या काही इच्छा असतात, पण त्याच्यानंतर मात्र आपण या समाजाचे सेवक म्हणून एक इलेक्टोरलेट म्हणून जी जबाबदारी आपल्यावर असते ती जबाबदारी मात्र आपण सगळ्यांनीच पार पाडणं अतिशय आवश्यक आहे. तर या सगळ्या आजच्या महागाईचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, तर या सगळ्यांचा विचार या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आज होणं किती आवश्यक आहे हे आपल्याला लक्षात येते. केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये आणि आत्ता कर्नाटकात प्रचंड मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्ष तर आहेच, पण त्याचबरोबर सिव्हिल सोसायटीचे मेंबर्स ज्यांचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही ते देखील या यात्रेशी जोडले जात आहेत. याचा अर्थ की या समाज मनाची ती भावना आहे की आमच्या प्रश्नांचा आज कुठेतरी उलगडा झाला पाहिजे. तर त्याही अनुषंगाने भविष्यात मला वाटतं ती माझ्यासहित आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. केंद्र शासनाने आपली धोरणं बदलण्याची आवश्यकता आहे, राज्य शासनाने आपली धोरणं बदलण्याची आवश्यकता आहे, केंद्र आणि राज्यामध्ये समन्वय असणं आवश्यक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार वाढवण्याची आवश्यकता आहे. कारण मी स्वतः 5 वर्ष त्या व्यवस्थेतून गेलेली आहे आणि आज फक्त आपण आरोग्य आणि शिक्षण या 2 क्षेत्राचा जरी विचार केला तर आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुदृढीकरण करणं आवश्यक आहे. आपला बेरोजगारीच्या प्रश्नाला आपण जेव्हा एवढा त्याचा बाऊ करतो, या 2 क्षेत्रामध्येच जर आपण नोकऱ्या वाढवल्या तर एकीकडे बेरोजगारीच्या प्रश्नाची देखील सोडवणूक होऊ शकते आणि दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था जर सुधारली तर क्वालिटी ऑफ लाईफ, मानव विकास हा महत्त्वाचा प्रश्न आपला त्या ठिकाणी सुटू शकतो.
त्यामुळं अशा विषयांसकट अनेक विषय आहेत. आज आपण महागाईच्या प्रश्नाबद्दल एवढी चर्चा करतो. महागाईच्या प्रश्नामध्ये एकीकडे सामान्य माणसावर GSTचं कर लादण्यापेक्षा दुसरीकडे शासनाने जर कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे अति धनाढ्य कंपन्यांचा टॅक्स जर वाढवला तर सामान्य माणसाला GSTचा बोजा आपल्या डोक्यावर पेलण्याची आवश्यकताच नाही. म्हणजे विषय अनेक येऊ शकतात. प्रत्येक विषयाच्या खोलात मी जाणार नाही. आज शेतकरी एकीकडे शेतीचं एवढं विभाजन झालेलं आहे की शेती ही शाश्वत उत्पन्न देणारी संस्थाही राहूच शकत नाही. पण मग दुसरीकडे आपण शेती व्यवसायावर इतके जर आपली लोकसंख्या इतकी अवलंबून असेल तर त्यांना सगळ्यांना रोजगाराच्या इतर संधी आपण उपलब्ध करून देणं हेही क्रमप्राप्त आहे. म्हणजे अशा सगळ्या विषयांवर ॲज अ सोसायटी आपण जोपर्यंत एकत्र येऊन विचार करणार नाही तोपर्यंत ही प्रश्न ही दशकानुदशके असंच चालू राहील आणि केवळ मग त्या प्रश्नांवर राजकारण हेही चालू राहील. म्हणून साहजिक आहे की माझ्यासारख्या नवीन माणसाला जेव्हा आपण या क्षेत्रात येतो आणि सगळ्या विषयांकडे आपण नजर टाकतो आणि एक एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर यायला लागतात तेव्हा निश्चितपणे या प्रत्येकाच्या सोडवणुकीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ही भावना मनात जागी होते. आणि माझीही तीच भूमिका आहे. या सर्व सोशिओ पॉलिटिकल जे इश्यूज आहेत त्याबद्दल आपण लढावं ही भूमिका माझ्या देखील मनात आहे. मी जसं म्हणाले की माझा जन्म खरं तर एका सुखवस्तू कुटुंबातच झाला होता. माझे आजोबा स्वतः ते जन्मले तेव्हा असं किस्से सांगितले जातात की 550 एकराचे ते मालक होते. परंतु एवढ्या मोठ्या कुटुंबात आपण जन्मलो आणि आपण एक पाटील आहोत अशा पद्धतीची त्यांचं जर जीवन आपण पाहिलं तर अशा पद्धतीची भावना कधी त्यांच्या जीवनक्रमातून आपल्याला दिसत नाही. कारण अतिशय संघर्षमय जीवन त्यांचं राहिलं आणि सीमा लढ्यामध्ये अगदी दिल्लीपर्यंत त्यांचं नाव आजही लोक घेतात. अनेक पुस्तकं त्यांच्यावर लिहिली गेलेली आहेत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला जे चांगलं मिळालं त्याच पद्धतीचं चांगलं जीवन इतरांनाही मिळावं ही देखील मला वाटतं एक महत्त्वाची भावना असते. आणि आय थिंक दॅट इज द इमोशन दॅट ड्राईव्ज मी. आणि म्हणून अशा पद्धतीचं सकारात्मक काम आणि सकारात्मक बदल जर मला करता आले तर त्याच पद्धतीचे माझे प्रयत्न राहतील एवढंच मला वाटतं या मुलाखतीच्या माध्यमातून सांगणं मला आवश्यक वाटत होतं. भविष्यात जसं मी म्हणाले की जेव्हा आपण या क्षेत्रात काम करत असतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या पदाच्या माध्यमातून ही कामं होत असतात हेही आपल्याला सर्वांनाच कळतं. आणि माझ्यासाठी जी काही योग्य संधी असेल ते आमचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब मला देतीलच. आणि जी संधी मिळेल त्या संधीच्या माध्यमातून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यायोग्य कामच नेहमी माझ्या हातून व्हावं हीच माझी भूमिका असेल. आणि परत एकदा आपण मला या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करते. आणि जे मला ऐकतायत त्या सर्व श्रोत्यांचे देखील आभार व्यक्त करते. आणि पुन्हा आपली अशीच भेट होईल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. थँक्यू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन